गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी अकॅडमीमध्ये. तर आज आपण सायन्स लेसन केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन यामध्ये टाईप्स ऑफ रिॲक्शन पाहत होतो. ओके, तर त्यामध्ये आपण कॉम्बिनेशन आणि डिकम्पोजिशन रिॲक्शन ह्या दोन रिॲक्शन पाहिलेले आहेत. थर्ड वन आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. कोणती आहे? डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे एखादा मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट एखाद्या कंपाऊंडमधून लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटला काढून टाकत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इन अ कंपाऊंड इज टेकन बाय अनदर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट बाय फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर यामध्ये आपण पाहू शकतो की झिंक हा काय आहे? झिंक आहे. आणि इथे याची रिॲक्शन जर आपण घडवून आणत असू कशामध्ये? ॲक्वियस CuSO4 म्हणजे कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट दॅट गिव्स आपल्याला काय पाहायला मिळते? ओके, हा झिंक जो आहे हा कॉपरच्या प्लेसवरती येणार आहे. ओके, म्हणजेच आपल्याला माहित आहे की जो झिंकची जी रिॲक्टिव्हिटी पॉवर आहे ही कॉपरपेक्षा कशी आहे? मोर आहे. कशी आहे? जास्त आहे. म्हणून या कॉपरच्या जागेवरती कोण आलेला आहे? झिंक आलेला आहे. ओके, म्हणजेच प्रोडक्टमध्ये आपल्याला काय फॉर्म झालेला पाहायला मिळते? झिंक सल्फेट. काय फॉर्म झालेलं पाहायला मिळते? झिंक सल्फेट. आणि नंतर बाय प्रोडक्ट काय मिळतो आपल्याला? कॉपर. ओके, आणि त्यामधून हीट आपल्याला इव्हॉल्व झालेली पाहायला मिळते. ओके, वेन झिंक ग्रॅन्युल आर ॲडेड टू ब्लू कलर्ड, हे जे ॲक्वियस CuSO4 सोल्युशन आहे हे कसं असते? ब्लू कलरचं असते. म्हणजेच काय? कॉपर सल्फेट सोल्युशन कसं आहे? ब्लू कलरचं आहे. त्यामध्ये आपण काय टाकत आहे? झिंकचे असे ग्रॅन्युल टाकत आहे, म्हणजे तुकडे तुकडे करून टाकत आहे. तर त्यामध्ये त्या रिॲक्शनमध्ये द झिंक आयन formed from zinc atoms like the place of Cu2+. या Cu वरती काय कोणता चार्ज असतो? +2. कोणता असतो? +2 आयन्स इन CuSO4 and copper atoms form from Cu+2 ions comes out, that is the more reactive zinc displace the less reactive copper. हा जो झिंक आहे हा मोर रिॲक्टिव्ह आहे. हा काय करतो? कॉपरला डिस्प्लेस करतो आणि त्याच्या जागेवरती आपल्याला तो पाहायला मिळतो. ओके, तर रिॲक्शन जी आहे ही बॅलन्स आहे का? एकदा चेक करून सांगा. झिंक इकडे एक आहे, इकडे सुद्धा एक आहे. ओके, एक आणि इथे सुद्धा आपल्याला ही रिॲक्शन कशी पाहायला मिळते? बॅलन्स पाहायला मिळते. कशी आहे रिॲक्शन? बॅलन्स आहे. म्हणजे बॅलन्स करायचं काम नाही आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे डबल डिस्प्लेसमेंट. ओके, ही थर्ड होती. आणि फोर्थ जी आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर यामध्ये आपल्याला द रिॲक्शन विच द आयन्स इन द रिॲक्टन्स आर एक्सचेंज टू फॉर्म अ प्रेसिपिटेट. यामध्ये रिॲक्शनमध्ये आयनचं एक्सचेंज होते आणि आपल्याला प्रेसिपिटेट फॉर्म झालेला पाहायला मिळतो. प्रेसिपिटेट हा एक सॉलिड सबस्टन्स असतो की जो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. AgNO3 प्लस AgNO3 म्हणजेच काय? सिल्वर नायट्रेट प्लस याची रिॲक्शन आपण जर घडवून आणली NaCl सोबत म्हणजे सोडियम क्लोराईड, दॅट गिव्स AgCl सिल्वर क्लोराईड प्लस NaNO3 सोडियम नायट्रेट. यामध्ये आपण पाहू शकतो की जे सोल्युशन ऑफ
सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराईड अँड सिल्वर नायट्रेट यांची जेव्हा रिॲक्शन घडवून येतो, रिॲक्ट विथ इच अदर फॉर्मिंग अ प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर क्लोराईड. या ठिकाणी हे जे सिल्वर क्लोराईडचा काय फॉर्म झालेला पाहायला मिळते आपल्याला, प्रेसिपिटेट. म्हणजे तुम्ही इथे डाऊनवर्ड एरोनी त्याला डिनोट करू शकता. डाऊनवर्ड एरोनी म्हणजे समजून येईल की हा फॉर्म काय झालेला आहे, एक साल्ट फॉर्म झालेला आहे, प्रेसिपिटेट AgCl सिल्वर क्लोराईड अँड सोल्युशन ऑफ सोडियम नायट्रेट. हा प्रेसिपिटेट फॉर्म झालेला आहे आणि सोल्युशन ऑफ सोडियम नायट्रेटचं सोल्युशन आपल्याला फॉर्म झालेला पाहायला मिळते. हे रिॲक्शन समजली का तुम्हाला? यस ऑर नो? ओके. आणि AgCl हा कोणत्या प्रेसिपिटेटच्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतो आपल्याला, तर व्हाईट. कसा कलर असतो त्याचा? व्हाईट प्रेसिपिटेट पाहायला मिळतो. याच्यामध्ये कोणकोणत्या आयनांचा एक्सचेंज झालेला आहे? Ag+ आणि Cl निगेटिव्ह. या Cl वरती काय चार्ज असतो? निगेटिव्ह. ओके. आणि Ag वरती काय असतो? प्लस. कळत आहे का? यस ऑर नो? तर यापासून आपल्याला AgCl, Ag म्हणजेच काय, सिल्वर क्लोराईड. ओके. हा प्रेसिपिटेट आपल्याला फॉर्म झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर आहे सोल्युशन पाहायला मिळते आपल्याला सोडियम नायट्रेटचं. ओके. या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके. तर नेक्स्ट आपण पाहणार आहे एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक प्रोसेसेस. तर नेक्स्ट आपण पाहत आहे एक्झोथर्मिक प्रोसेस आणि एंडोथर्मिक प्रोसेस म्हणजेच काय. एक्झोथर्मिक प्रोसेस, थर्म म्हणजे हीट, एक्झो याच्यामध्ये तुम्हाला थर्म हा वर्ड दिसत आहे. थर्म म्हणजे काय? हीट. एक्झोथर्मिक म्हणजेच हीट बाहेर टाकणे. काय? बाहेर टाकणे. ओके. द प्रोसेस इन विच द हीट इज गिवन आउट. त्या रिॲक्शन मधून हीट जर बाहेर पडत असेल तर त्याला आपण काय म्हणू? एक्झोथर्मिक प्रोसेस. काय म्हणणार? एक्झोथर्मिक प्रोसेस. ओके. फॉर एक्झाम्पल वेन NaOH हा इथे एक सॉलिड आहे. कसा आहे? सॉलिड आहे. त्याला जर आपण वॉटरमध्ये ॲड केलं, वॉटर कसं असते? लिक्विड असते. ओके. तर त्यापासून आपल्याला NaOH हा ॲक्वियस फॉर्म झालेला पाहायला मिळतो. कसा पाहायला फॉर्म झालेला पाहायला मिळतो? ॲक्वियस. आणि त्यामधून हीट ही बाहेर पडते. काय पडते बाहेर? हीट. म्हणजेच आपण या रिॲक्शनला, या प्रोसेसला काय म्हणतो? एक्झोथर्मिक प्रोसेस. एक्झोथर्मिक प्रोसेसमध्ये हीट जी आहे ही काय पडते? बाहेर पडते. ओके. त्यानंतर फॉर एक्झाम्पल आता तुमचं जे वॉटर आहे म्हणजेच काय? पाणी. ओके. हे जर पाणी आपण फ्रीजरमध्ये जर ठेवलं, काय? फ्रीजरमध्ये जर ठेवलं तर ते पाणी जे आहे त्याचं रूपांतर कशामध्ये होते? आईसमध्ये होते. बरोबर ना? म्हणजे पाण्यामध्ये जी हीट होते, हीट असते, ते फ्रीजरच्या माध्यमातून ती जी हीट आहे ती काय होते? बाहेर पडते. बरोबर. आणि पाणी गोठते म्हणजे थंडगार बर्फमध्ये त्याचं रूपांतर होते. ओके. पाण्यातली हीट जर बाहेर पडत असेल तर ती प्रोसेस कोणती असते? एक्झोथर्मिक प्रोसेस. कळत आहे? त्यानंतर आहे एंडोथर्मिक प्रोसेस. नेक्स्ट आहे एंडोथर्मिक प्रोसेस. एंडोथर्मिक प्रोसेस म्हणजेच काय? द रिॲक्शन इन विच हीट इज ॲब्सॉर्ब. हीट काय केली जाते? ॲब्सॉर्ब केली जाते. आता या पाण्याचा बर्फ तयार झालेला होता. ओके. तर हा जो बर्फ आहे याने जर हीट ॲब्सॉर्ब केली तर याचं रूपांतर पुन्हा कशामध्ये होणार? पाण्यामध्ये. ही रिॲक्शन नाही आहे, ही प्रोसेस आहे. कळत आहे? ही काय आहे? प्रोसेस आहे. जेव्हा आईस जो बर्फ आहे तो काय करेल? हीट ॲब्सॉर्ब करेल. म्हणजे हीट शोषून जर घेईल तर त्या बर्फाचं रूपांतर कशामध्ये होणार? पाण्यामध्ये होणार. बरोबर. तर त्यालाच आपण काय म्हणतो? एंडोथर्मिक प्रोसेस. एंडोथर्मिक प्रोसेसमध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते, हीट शोषली जाते. कळते? तर यामध्ये आपण एक रिॲक्शन पाहू शकतो. KNO3 पोटॅशियम नायट्रेट प्लस वॉटर H2O. ओके. पोटॅशियम नायट्रेट हा सॉलिड आहे, हे लिक्विड आहे. दॅट गिव्स
इथे काय असणार, हीट आपण प्रोव्हाइड करणार. ओके, दॅट गिव्स आपल्याला KNO3 हा ॲक्वियस फॉर्म मध्ये पाहायला मिळतं. म्हणजे पोटॅशियम नायट्रेट हा ॲक्वियस फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एंडोथर्मिक प्रोसेस मध्ये काय आहे, हीट ॲब्सॉर्ब केली जाते, म्हणून रिॲक्टंट मध्ये आपण हीट राईट केलेली आहे. ओके, पोटॅशियम नायट्रेट याची आपण वॉटर सोबत रिॲक्शन जेव्हा घडवून आणतो, ओके, आणि त्याला हीट आपण प्रोव्हाइड करतो, म्हणजे हा हीट काय करतो, ॲब्सॉर्ब करतो, त्यापासून आपल्याला पोटॅशियम नायट्रेट ॲक्वियस पाहायला मिळतो. ओके, हा सॉलिड मधून कशामध्ये ट्रान्सफॉर्म झाला, ॲक्वियस मध्ये ट्रान्सफॉर्म झाला. ओके, त्यानंतर रेट ऑफ रिॲक्शन, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हा आपला दुसरा टॉपिक असेल. नेक्स्ट टॉपिक आहे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे कोणतीही केमिकल रिॲक्शन घडून येण्यासाठी किती वेळ लागतो, ती एकदम त्वरित होते का किंवा तिला वेळ लागणार आहे. ओके, तर त्यावरून आपण सांगू शकतो की रेट ऑफ रिॲक्शन कशी आहे, फास्ट आहे किंवा स्लो आहे. तर पहिलं एक्झाम्पल तुम्हाला बुकमध्ये दिलेलं आहे, कुकिंग गॅस स्टार्ट्स बर्निंग ऑन इग्निशन. जेव्हा तुम्ही लायटरनी काय करता, कुकिंग जो गॅस आहे आपला तो पेटवतो, तर ते रिॲक्शन कशी असते, फास्ट असते एकदम. ओके, कशी असणार आहे, फास्ट असणार आहे. ओके, नेक्स्ट आहे आयरन आर्टिकल्स अंडरगोज रस्टिंग. जे आयरन आर्टिकल आहे ते जर आपण ठेवलं तर ते एकदम फास्ट विदिन अ सेकंद रस्ट होते का, त्याला जंग लागतो का, नाही. तर ती रिॲक्शन कशी आहे, स्लो आहे. कळत आहे. त्यानंतर आहे इरोजन ऑफ रॉक्स टेक्स प्लेस फ्रॉम सॉइल. इरोजन ऑफ रॉक्स म्हणजे जे दगड आहे त्यांचं कुजण्याची जी आहे ते कसं आहे, रिॲक्शन स्लो आहे. ते सुद्धा कशी आहे, स्लो आहे. त्यानंतर आहे अल्कोहोल इज फॉर्म ऑन मिक्सिंग ईस्ट इन ग्लुकोज सोल्युशन अंडर प्रॉपर कंडिशन. ही सुद्धा रिॲक्शन कशी आहे, स्लो आहे, कारण की एकदम अल्कोहोल तयार होत नाही. ते ईस्ट बॅक्टेरिया काय आहे त्याला फर्मेंट करतात, त्यानंतर ती प्रोसेस कशी आहे, स्लो आहे. कशी आहे, स्लो असणार आहे. त्यानंतर आहे इफरवसन्स इज फॉर्म ऑन ॲडिंग बेकिंग सोडा इनटू अ टेस्ट ट्यूब कंटेनिंग डायल्यूट ॲसिड. ही जी रिॲक्शन आहे पहा, इफरवसन्स म्हणजेच काय माहिती आहे तुम्हाला, इफरवसन्स यस ऑर नो. तुम्ही सोडा किंवा थम्सअप किंवा फॅन्टा ह्या बॉटल जेव्हा अशा प्रकारे शेक करता, त्यामधून जो फेस बाहेर निघतो त्याला काय म्हणतो आपण, इफरवसन्स. कळत आहे. तर हे इफरवसन्स कसे आहेत, इफरवसन्स इज फॉर्म ऑन ॲडिंग बेकिंग सोडा. त्याच्यामध्ये जर आपण बेकिंग सोडा ॲड केला इनटू अ टेस्ट ट्यूब कंटेनिंग डायल्यूट ॲसिड. डायल्यूट ॲसिडमध्ये आपण जर बेकिंग सोडा ॲड केला तर त्यामधून अशा प्रकारचा इफरवसन्स आपल्याला बाहेर निघताना बाहेर पाहायला मिळतो. बरोबर. तर तुम्ही थम्सअपची बॉटलच घेऊन पहा ना, आलं का लक्षात. त्याला थोडं शेक करायचं, झाकण उघडायचं, तुम्हाला इफरवसन्स पाहायला मिळतील. म्हणजे रिॲक्शन कशी आहे, फास्ट आहे. कशी आहे, फास्ट आहे. करते. त्यानंतर आहे अ व्हाईट प्रेसिपिटेट इज फॉर्म ऑन ॲडिंग डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड टू बेरियम क्लोराइड सोल्युशन. तर ही रिॲक्शन सुद्धा कशी आहे, फास्ट आहे. कशी आहे, फास्ट आहे. ओके, तर यावरून तुम्हाला लक्षात येत असेल, इट कॅन बी सीन फ्रॉम द अबोव एक्झाम्पल दॅट सम रिॲक्शन आर कम्प्लिटेड इन शॉर्ट टाइम. काही रिॲक्शन होण्यासाठी एकदम शॉर्ट टाइम विदिन अ सेकंद त्या घडून येतात. ओके, ऑकर रॅपिडली आपण असं म्हणू शकतो की फास्ट घडून येतात. ओके, वाईल सम अदर रिक्वायर लॉंग टाइम फॉर कम्प्लिशन. आणि काही रिॲक्शन घडून येण्यासाठी खूप वेळ लागतो. दॅट इज ऑकर स्लोली. त्या कशा घडून येतात, स्लोली घडून येतात. इट मीन्स दॅट द रेट ऑफ डिफरंट रिॲक्शन इज डिफरंट. म्हणजे कोणत्याही रिॲक्शनला घडून येण्यासाठी वेगवेगळा काय लागतो, टाइम स्पॅन लागतो. कळत आहे सर्वांना, यस ऑर नो. द सेम रिॲक्शन ऑकर ॲट अ डिफरंट रेट ऑन चेंजिंग द कंडिशन. ओके,
कंडिशननुसार रिॲक्शन घडून येण्यासाठी काय चेंजिंग द कंडिशन म्हणजे रिॲक्शन हे डिफरंट आपल्याला ऑकर घडून येताना पाहायला मिळतात. कशावरती डिपेंड करतात त्या मग कंडिशनवरती. ओके, फॉर एक्झाम्पल एक आपण वाटीमध्ये बर्फ ठेवला, ओके, आणि त्याला पाणी होण्यासाठी वेळ दिला आपण, बरोबर. पण त्या ठिकाणी मी जर टेम्परेचर हे इन्क्रीज केलं तर त्या बर्फाचं पाणी होण्यासाठी काही वेळ लागेल का? नाही. मग इथे आपण काय केलं, कंडिशन चेंज केली. कळत आहे ना? येस ऑर नो? फॉर एक्झाम्पल ड्युरिंग विंटर टाइम, ओके, हिवाळ्यामध्ये इज रिक्वायर्ड फॉर सेटिंग मिल्क इनटू कर्ड लॉंग टाइम. काय लागतो? खूप वेळ लागतो आपल्याला जे दुधापासून दही तयार होण्यासाठी. ओके, कारण की टेम्परेचर याच्यामध्ये कसं असते, हिवाळ्यामध्ये कमी राहते. ओके, while at higher temperature during summer the rate of setting milk increase and the curd is formed early. ओके, आणि उन्हाळ्यामध्ये जे दही आहे ते लवकर आपल्याला तयार झालेलं पाहायला मिळते. तर कशामुळे? टेम्परेचरमुळे, कंडिशनमुळे. ओके, समजत आहे? ओके, नेक्स्ट आपण पाहणार आहे आता थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.